विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एरिया ऑफ रोम्बस याचा फॉर्म्युला तयार करणार आहोत. वी डोंट नो द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ रोम्बस. मग आपण ज्ञात माहितीच्या आधारे या रोम्बसचा एरिया कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला शोधणार आहोत. आता मी तुम्हाला आठवड्यावरती ABCD हा एक रोम्बस दिलेला आहे. ABCD हा रोम्बस दिलेला आहे. याच्यामध्ये किती ट्रायंगल आहेत? ABP हा एक ट्रायंगल आहे, हा दूसरा ट्रायंगल आहे, हा एक तिसरा आणि हा एक चौथा ट्रायंगल आहे. हे चार ट्रायंगल दिले आहेत. मग आपल्याला ट्रायंगलचा एरिया माहित आहे का? काय एरिया ऑफ ट्रायंगल? 1 into base into height. अगदी बरोबर. मराठीमध्ये त्रिपाणी क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. या माहितीच्या आधारे आपल्याला या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. एरिया ऑफ रोम्बस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या रोम्बसच्या चारी बाजू सारख्या लांबीचे आहेत. म्हणजे चारही त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते कसं असेल? सारखं असेल. आणि हे समजा आता हे जे डायगोनल्स आहेत, दोन डायगोनल आहेत, डायगोनल AC आणि डायगोनल BD. याचा पण आपल्याला वापर करायचा आहे. या डायगोनल काय आता इंटरसेक्ट टू ईच अदर. याची लांबी आणि याची लांबी सारखी असेल. AP ची आणि PC ची लांबी काय असेल? सारखी असेल. इट इज हाफ ऑफ डायगोनल AC. मग आता या ज्ञात माहितीच्या आधारे आपल्याला या अज्ञात रोम्बसचं काय काढायचंय? क्षेत्रफळाचं सूत्र काढायचं आहे. ओके, नाउ यूज आवर प्रीवियस इन्फॉर्मेशन, प्रीवियस नॉलेज. मी मला सांगितलं हे तुम्हाला माहित आहे. आयताचे क्षेत्रफळ आपलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. याचा वापर मी इथं करणार आहे. आणि म्हणून तुम्ही आता क्लिअर झालं की एरिया ऑफ रोम्बस ABCD इज इक्वल टू 4 इंटू याचं क्षेत्रफळ म्हणजे या चारही त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एवढं असेल. आणि या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ या सगळ्या गोष्टींमध्ये सारखं असेल की नाही? चारही त्रिकोणाचं क्षेत्रफळ इक्वल असेल. आणि म्हणून मी इथे लिहितो 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल. कुठला तरी ट्रायंगल लिहिला ABP. आता तुम्ही मला सांगितलं की 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABP मध्ये काय आहे? 1/2 इंटू बेस. याचा बेस काय आहे? AP. त्याला म्हणतो मी लेंथ AP. आणि हाईट काय आहे? BP. लेंथ BP. ओके, आता या ठिकाणी बघा लेंथ AP is equal to length PC is equal to 1/2 into length AC. याला मी डायगोनल 1 म्हटलं, त्याच्या काय आहे? तो हाफ आहे. B1/2 AP ची लांबी. तसंच आता हा जो BP आहे, BP ची लांबी is equal to PD is equal to 1/2 length BD. 1/2 into length BD. म्हणजे याला डायगोनल 2 म्हटलं तर D2 आपण काय आहे? 2. म्हणजे AP ची लांबी. आता याचा वापर मी इथं करतो. 4 into 1/2 into length AP ची आहे ती काय? D1/2. म्हणजे D1 डायगोनलच्या निम्मी आहे. आणि लेंथ BP ची आहे ती काय? D2/2. म्हणजे त्या दुसरं डायगोनल आहे त्याच्या ती काय आहे? निम्म आहे. आता बघा या ठिकाणी 4 इंटू हा 2 ठीक आहे 1/2 इंटू D1 इंटू D2 अपॉन 2 चा काय झाला? 4. हा 4 आणि हा 4 काय झाला? कॅन्सल झाला. आणि आता आपण सूत्रापर्यंत पोहोचलो आहोत. 1/2 इंटू D1 इंटू D2. D1 काय आहे? डायगोनल 1. D2 डायगोनल 2. आणि आता आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. therefore area of rhombus is equal to 1/2 into product of length of diagonals. हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला. D1 into D2 म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. अशा प्रकारे ज्ञात माहितीच्या आधारे आपण जे अज्ञात गोष्टीचं काय काढलेलं आहे? क्षेत्रफळाचं सूत्र काढलेलं आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. ओके, गॉट इट? थँक यू.